सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। रोजचं देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी यहोशवा याचा पहिला अध्याय आणि 5वं वचन आपण या ठिकाणी वाचूया। तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही। जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबर मी असेन। मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही, असं देवाचं वचन आज सांगत आहे। देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वर आपल्याला सोडणार नाही। आणि म्हणून परमेश्वर जर आपल्याला सोडत नाही, परमेश्वर आपल्याला जर टाकत नाही, तर आपल्याला घाबरण्याची किंवा काळजी चिंता करण्याची काही गरज नाही। आणि म्हणून परमेश्वर आज आपल्याला म्हणत आहे की तुमच्या आयुष्यात तुमच्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही। ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्यापुढे कोणाचाही टिकाव लागत नाही। परमेश्वर म्हणतो की मी मोशेबरोबर होतो, यहोशवाबरोबर होतो, अब्रामाबरोबर होतो, देवाच्या सेवकांबरोबर परमेश्वर होता आणि तोच परमेश्वर आज आपल्या सर्वांबरोबर असण्यासाठी तयार आहे। तो परमेश्वर आम्हाला सोडून जाणार नाही आणि तो परमेश्वर आम्हाला टाकणार देखील नाही। पण तो परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आम्ही खंबीर झालं पाहिजे, खूप हिम्मत धरली पाहिजे। आणि देवाचा सेवक मोशे याने दिलेली जे नियमशास्त्र आहे, जे पवित्र शास्त्रामधल्या आज्ञा आहेत, त्या आज्ञा आम्ही सगळ्या काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत। आणि त्या पाळत असताना आपण त्या सोडून उजवी डावीकडे वळू नये, म्हणजे जाशील तिकडे आम्ही यशस्वी होणार आहे। परमेश्वर आमचा मार्ग सुखाचा, समाधानाचा आणि आशीर्वादाचा करणार आहे। आणि देवाचं वचन सांगतं की नियमशास्त्राचा हा ग्रंथ आमच्या मुखामध्ये सदैव असला पाहिजे आणि त्यात जे काही लिहिलेलं आहे ते आपण काळजीपूर्वक पाळलं पाहिजे। रात्रंदिवस त्यावरती आम्ही चिंतन आणि मनन केलं पाहिजे। आणि मगच परमेश्वर आमचा मार्ग सुखाचा करणार आहे, आम्हाला तो यशप्राप्ती घडवून देणार आहे, तो आमचं कल्याण करणार आहे, तो आमची प्रगती करणार आहे, तो आमची उन्नती करणार आहे आणि तो आम्हाला आशीर्वाद देणार आहे। आणि परत देवाचं वचन सांगतं की तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल। आम्ही जिकडं जाणार तिकडं परमेश्वर आमच्याबरोबर असणार आहे। परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे। आणि म्हणून आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवून रोजचं जीवन जगूया। देवाचं वचन आशीर्वादित करो, तुमच्या कुटुंबाला देव बाप आशीर्वादित करो। तुम्हा सर्वांना परमेश्वर चांगला आरोग्य देवो आणि परमेश्वर तुमची प्रत्येक गरज भागवो, हीच मी देवाच्या चरणापाशी कळकळीच्या आग्रहाची प्रार्थना विनंती करत आहे। माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही पाठवून द्या। आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नक्कीच परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल, तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडेल आणि परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल। देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आमेन।